नमस्कार, मी प्राध्यापक राजाराम महादेव परब स्वागत करतोय आपल्या एक अभिनव उपक्रमामध्ये। मित्रांनो, भारत म्हटल्यावर ऐतिहासिक भारत, परंपरा जपणारा भारत, साधू संतांचा भारत आणि खूप मोठा सांस्कृतिक वारसा असलेला भारत असे भारताचे चित्र आपल्या समोर येते। पण गेल्या काही वर्षांमध्ये, खरं तर गेल्या दशकामध्ये भारताची ही ओळख बदलत चालली आहे। आज अख्खं जग भारताकडे पाहता आहे, ते एक विकसित भारत म्हणून। आणि याच विकसित भारताची संकल्पना आपल्या तरुण पिढीमध्ये सोप्या शब्दात पोहोचवण्यासाठी एक अभिनव उपक्रम केला जातो आहे। आपल्या सोबत आहेत टाकळकर क्लासेसचे संचालक श्री शीतल पाटील सर। आपण त्यांना विचारूया की ही विकसित भारतम ही जी संकल्पना आहे आणि ज्याचा आज ऑडिओ लॉन्च झालेला आहे, त्या गाण्याबद्दल आपण त्यांच्याशी आज संवाद साधूया। नमस्कार सर। नमस्कार। मला सर आपल्या माध्यमातून आमच्या श्रोत्यांसाठी माहिती द्यायला आवडेल की ही विकसित भारतम ही जी संकल्पना आहे, नेमकी आपल्याला ती संकल्पना सुचली कशी आणि आता आपण ह्या गाण्याच्या माध्यमातून नेमका काय संदेश देऊ इच्छिता? विकसित भारत ही आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची संकल्पना आहे, त्यांचं विजन आहे। पहिल्यांदा जेव्हा त्यांनी विकसित भारत या शब्दाचा उच्चार केला तेव्हाच मला लक्षात आलं की हा एक अतिशय दीर्घकालीन प्रोजेक्ट असणार आहे। आणि जसजसं ते त्यानंतर बोलत गेले, त्या 2047 पर्यंत आपण विकसित देश असू, तर मला असं वाटायला लागलं की 2047ला आज पहिली दुसरीमध्ये असलेली मुलं, प्रीस्कूलमध्ये असणारी मुलं, 9वी 10वीला शिकणारी मुलं, ती तेव्हा त्यांच्या ऐन तारुण्यात असणार आहेत, त्यांच्या शिक्षणाच्या पीकमध्ये असणार आहेत, अर्निंगच्या पीकमध्ये असणार आहेत। त्यामुळे यांच्यामध्ये ही संकल्पना अतिशय चांगल्या पद्धतीनं रुजवायची असेल तर एक गाणं त्याच्यात तयार करावं। आणि वंदे मातरमच्या धर्तीवर मला शब्द सुचला तो विकसित भारतम। आणि या विकसित भारतमची कल्पना साध्य करण्यासाठी भारताची प्राचीनता आणि आत्ताची आधुनिक प्रगल्भता ही एकत्र होणं, आत्ताच्या 140 कोटी लोकसंख्येचं आत्ताचं ॲस्पिरेशन त्याच्यामध्ये दिसणं, त्यानंतर मोदींचे जे प्रोजेक्ट्स आहेत, आदरणीय पंतप्रधान मोदीजींचे, स्टार्टअप भारत आहे, मेक इन भारत आहे, आयुष्यमान भारत आहे, उज्ज्वला योजना आहे, सगळ्यात सुरुवात त्यांनी केली ती स्वच्छ भारताने केली। या सगळ्या त्यांच्या योजना या गाण्यामध्ये गुंफून विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्यासाठी आम्ही या गाण्याचा आज ऑडिओ रिलीज केलेला आहे। काही दिवसांमध्ये त्याचा व्हिडिओ पण रिलीज होईल आणि ज्याला आपण जेनझी म्हणतो, नवीन पिढी म्हणतो, त्यांच्यासाठी एक प्रेरणादायी गीत व्हावं, त्यांच्यासाठी एक विकसित भारतम अँथेम व्हावं, अशा पद्धतीनं आम्ही हे गाणं सादर करतो। आणि मोदीजी गेल्या 10 वर्षापासून देशासाठी इतकं काही करतायत। एक माणूस एकही दिवस सुट्टी न घेता दिवस रात्र अहोरात्र आपल्यासाठी एवढा कष्ट करतोय। आपण फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांच्या या व्हिजनला हातभार लावायचा आणि विद्यार्थ्यांच्या मार्फत त्याच्यामध्ये अवेअरनेस निर्माण करायचा, हा उद्देश ठेवून मला ही संकल्पना सुचली। त्याच्या मागचं प्रेरणास्थान आदरणीय मोदीजीच आहेत असं मला वाटतं। नक्कीच सर, आपण फार सुंदर शब्दात आणि मोजक्या शब्दात आम्हाला याबद्दल माहिती दिली। आणि खरंच मित्रांनो, माननीय श्री पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपला भारत प्रगती करतो आहे। भारत प्रगती करतच होता, पण त्या प्रगतीला एक चांगली दिशा आणि गती देण्याचं जे काम मोदी साहेबांनी केलेलं आहे ते कदाचितच आपल्या भारताच्या इतिहासात आपण बघितलेलं आहे। आणि शिवाय त्यांच्याबद्दलचा एक कृतज्ञता भाव म्हणून ते तर भरभरून आपल्या देशाला देतच आहेत, पण त्यांच्या सर्व योजनांचा, सरकारच्या सर्व योजनांचा एक कृतज्ञता भाव म्हणून सरांनी जसं म्हटलं की तो मेसेज युवा पिढीपर्यंत पोहोचावा, यासाठी विकसित भारतम आपण कार्यक्रम केलेला आहे। आणि मी इथं बघतोय आपण आर्यन वर्ल्ड स्कूलच्या परिसरामध्ये याचं शूट वगैरे चालू आहे, बघतोय। आणि याच्यामध्ये सर आपण जो व्हिडिओ आपण रिलीज करणार आहोत काही दिवसांनी, तर त्याची नक्की काय थीम असणार आहे, त्याची थोडीशी जर आमच्या प्रेक्षकांना जर माहिती मिळाली तर मला वाटतं की त्यांची उत्सुकता अजून शिगेला पोहोचेल। आत्ता विकसित भारतम ही संकल्पना मोदीजींनी 2023ला पहिल्यांदा त्याचं उच्चारण केलं। 2024पासून त्याच्यासाठी पूर्ण जोमानं सगळे कार्यक्रम सुरू झाले। तर आज 2024मध्ये पहिली दुसरीला असलेली मुलगी ती 2047 पर्यंतचा तिचा प्रवास काय असणार आहे आणि त्या प्रवासामध्ये भारताचं आत्ताचं स्थान, अशा पद्धतीची एक गोष्ट या गाण्याच्या मागे आम्ही गुंफलेली आहे।
आणि टाकळकर क्लासेसतर्फे आम्ही नेहमी असे जे काही उपक्रम करतो त्याच्यामध्ये आम्ही मार्क्सबरोबर मूल्य पण विद्यार्थ्यांना आणि पालकांना पण द्यावीत, त्यांच्यापर्यंत ती पोचावीत असेच उपक्रम आम्ही करतो. आणि काही दिवसातच हा व्हिडिओ पण रिलीज होईल आणि मला खात्री आहे की नवीन पिढीचं जेनझीचं हे अँथेम त्यांच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकप्रिय होईल. तुम्ही पण हे गाणं ऐका, लोकांना ऐकण्यासाठी प्रवृत्त करा. आमचा व्हिडिओ लॉन्च झाल्यानंतर त्याचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करा. हे नव्या पिढीचं नवं गाणं आहे. त्याला आम्ही असं म्हणतो, विकसित भारतम नये भारत का नया गीतम, विकसित भारतम. आणि त्याचा सर आपण या इंटरव्ह्यूची सांगता करताना त्याच्या काही 4 पंक्ती आपल्याकडून जर ऐकायला मिळतील, शब्द स्वरूपात, कवितेच्या स्वरूपात असतील, तर त्याही आमच्या प्रेक्षकांपर्यंत जाऊ शकतील. म्हणजे याची सुरुवातच अशी आहे की भारताची बदललेली ओळख या पहिल्या 3 वाक्यात आहे. विकसित भारतम, विकसित भारतम, विकसित भारतम, समर्थहम सशस्त्रहम स्वच्छ भारतम, विकसित भारतम. आणि त्यानंतरचं एक कडवं सांगतो मी तुम्हाला. भारताची जी बलस्थानं आहेत त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला प्राचीन परंपरेचा, प्राचीन ज्ञानाचा स्रोत आणि आधुनिक प्रगल्भता. तर ते आम्ही म्हणजे असं म्हटलं या गाण्यामध्ये, संस्कृती प्राचीनहम आधुनिक प्रगल्भहम, योगसोहम विज्ञानधीहम, रामायण महाभारतम, मेक इन भारतम, डिजिटल भारतम, विकसित भारतम. खूप छान सर, खूप छान आपण उपक्रम करताय. आणि मला आशा आहे की आपली जी जेनझी आहे, नवीन पिढी आहे, 2000 नंतर जन्मलेली, आणि ज्या पिढीला आपण हे अँथेम देऊ इच्छिता ते त्याचं नक्कीच स्वागत करेल. हे गाणं इंटरनेटवर व्हायरल होईल चांगल्या प्रकाराने, मी म्हणतोय. आणि आता येणाऱ्या काळामध्ये 2-3 महिन्यामध्ये आपण बघाल. पुन्हा एकदा मी प्राध्यापक राजाराम परब सरांचं अभिनंदन करतो. आणि मला याचा एक छोटासा पार्ट होता आला आणि आपण सर मला इथं निमंत्रित केला, त्याबद्दल आपले आणि टाकळकर क्लासेसचे मी आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.